दिल्लीचा नवीन मुख्यमंत्री कोण असणार या संदर्भात मोठी उत्सुकता सगळ्यांच्याच मनात होती आणि अखेर नव्या मुख्यमंत्र्यांचा आज रामलीला मैदानावर शपथविधी होणार आहे। रेखा गुप्ता यांचं नाव दिल्लीच्या मुख्यमंत्री पदासाठी भाजपने घोषित केलेलं आहे। दिल्ली भाजपा विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत ही घोषणा झाली आहे, तर प्रवेश वर्मा यांना उपमुख्यमंत्री पद देण्यात आले। रेखा गुप्ता या शालिमार बाग विधानसभा क्षेत्रातून प्रथमच आमदार म्हणून निवडून आल्यात। भाजपा विधिमंडळ दलाच्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले। रेखा गुप्ता दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री असणार आहेत आणि त्यांच्या आधी आतिशी मार्लेना, शीला दीक्षित आणि सुषमा स्वराज यांनी दिल्लीचं मुख्यमंत्री पद भूषवलेलं आहे। आज दिल्लीमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे। प्रवेश वर्मा यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदाची धुरा दिली गेलेली आहे आणि रेखा गुप्ता या दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री असतील। मागच्या अनेक दिवसापासून भाजपकडून हे नाव कधी घोषित होईल याची उत्सुकता दिल्लीकरांना आणि इतरही सगळ्या जनतेला होती आणि अखेर रेखा गुप्ता यांच्या नावाची घोषणा भाजपकडून करण्यात आली आहे। आज दिल्लीमध्ये रामलीला मैदानावर शपथविधी सोहळा पार पडणार आहे। ही दृश्य बघतोय आपण, विकसित दिल्ली शपथ समारोह असं या कमानीवर लिहिलेलं आहे, जिथे हा सगळा शपथविधी सोहळा पार पडणार आहे। तिथली दृश्य आहे। तर रेखा गुप्ता या नेमक्या कोण आहेत आपण बघूयात, ज्या आता दिल्लीच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान होणार आहेत। आज त्यांचा शपथविधी सोहळा होणार आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सक्रिय सभासद आहेत रेखा गुप्ता। 1996-97 मध्ये दिल्ली विद्यापीठात छात्र संघाच्या त्या अध्यक्षा होत्या। 2003-2004 ला भाजप दिल्ली युवा मोर्चाच्या सचिव म्हणून रेखा गुप्तांनी काम केलंय। एप्रिल 2007 ला उत्तरी पीतमपुरा वॉर्डमधून भाजपच्या नगरसेवक म्हणून त्या निवडून आल्या। सध्या भाजपच्या राष्ट्रीय महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष आहेत त्या। 2015 आणि 2020 ला विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला होता। 2025 ला म्हणजे यंदा मात्र शालिमार बाग विधानसभेच्या त्या आमदार झाल्या आणि आता दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी त्या विराजमान होणार आहेत।